मला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला होता, व्हिडिओ एडिटिंगसाठी बजेट फ्रेंडली लॅपटॉप किंवा एक मशीन सजेस्ट करा. आणि असाही मेसेज आला होता की मॅकबुक घेऊ की मॅक मिनी घेऊ. तुमचं बजेट 60-70 हजाराच्या घरात असेल आणि तुम्हाला मॅक मिनी किंवा मॅकबुक याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर पहिली गोष्ट सांगतो की मॅक मिनी जो आहे त्याचा बेस व्हेरियंट जरी 60 हजाराच्या घरामध्ये येत असेल तरी पण त्याच्यासोबत मॉनिटर घ्यावा लागेल, कीबोर्ड घ्यावा लागेल, माऊस घ्यावा लागेल, त्याच्यानंतर एक हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर घ्यावं लागेल. ह्या गोष्टी जेव्हा ऍड ऑन होतात तेव्हा जवळपास 40,000 एक्स्ट्रा जातात. त्याच्यामुळे तुमचं बजेट तसं पण पुढे जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जरी पोर्टेबल दिसत असेल तरी पण तो तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॅरी करू शकत नाही, कारण त्याचा मॉनिटर नसेल किंवा डिस्प्ले नसेल तर काहीच उपयोग नाहीये. याच्या व्यतिरिक्त तुम्ही मॅकबुक एअर जर बाय करायला गेले तर आता जो लेटेस्ट मॅकबुकचे व्हेरियंट आहेत M4 M5 त्याची 90 हजाराच्या घरामध्ये किंमत आहे. तर जुने व्हेरियंट आहेत जे M2 M1 जे आहे तर ते तुम्ही बाय करायला गेलेत तर तुम्हाला ते 60 ते 70 हजारामध्ये मिळून जाईल. 256 GB चा जरी तुम्ही घेतलात तरी पण इनफ आहे. मी स्वतः 256 GB चा M1 एअर वापरतोय, खूप चांगला चालतो. आम्ही त्याच्यामध्ये फुल HD 100 FPS चा व्हिडिओ इझिली एडिट करतो प्रीमियर प्रो मध्ये. त्यानंतर फोटोशॉप, लाईटरूम हे सॉफ्टवेअर सुद्धा एकदम इझी चालतात. त्यानंतर त्याचा स्पीकर सुद्धा खूप चांगला आहे, म्हणजे विंडोजचे आम्ही काही लॅपटॉप वापरले तर त्याचा मॉनिटरिंग साठी बाहेर आवाजच येत नाही, तर तेव्हा हेडफोन्स आणि स्पीकर कंपल्सरी यूज करावे लागतात. तसं मॅकबुक M1 एअरचं नाही आहे. तिथे तुम्हाला स्पीकरची ऑडिओ क्वालिटी खूप चांगली आहे. 60 ते 70 हजाराच्या रेंज मध्ये स्पीड पण चांगला आहे. आताच मी फ्लिपकार्टवर पण एक चेक केलं तर मॅकबुक एअर M2 अवेलेबल आहे, त्याची 60,000 किंमत आहे. तर तुम्ही नक्कीच तो ट्राय करू शकता. आणि तुमचं बजेट जास्त असेल, तुम्हाला घरीच बसून एडिटिंग करायची असेल, मोठी स्क्रीन हवी असेल तर तुम्ही मॅक मिनीचा नक्कीच विचार करू शकता. अजूनही जास्त बजेट असेल तर तुम्ही आता लेटेस्ट आलेले M4 M3 मॅकबुक प्रो किंवा मॅक स्टुडिओवर पण जाऊ शकता. त्याबद्दल वेगळी व्हिडिओ नंतर बनवीन. थँक्यू.